नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफीमध्ये कशी आसामी आलेली आहे, ज्यांना खरं तर राजकीय वारसा आहे, मात्र तरी देखील आपल्या कर्तृत्वानं गेल्या दशकामध्ये त्यांनी आपली एक छाप जी आहे ती तिकडच्या जनतेपर्यंत उमटवलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. वसंत डावखरे यांचे सुपुत्र आणि स्वतःची ओळख ठाण्यामध्ये निर्माण केलेले निरंजन डावखरे आपल्यासोबत आहेत. निरंजनजी, खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की राजकीय वारसा आपल्याला नक्कीच आहे, मात्र गेल्या दशकाभरामध्ये ज्या पद्धतीनं आपण कामं केलेली आहेत किंवा आपला एक तुमची छाप तुम्ही दाखवलेली आहे, तुमचं एक वेगळेपण तुम्ही दाखवलेलं आहे, ते नक्कीच वाखाणण्यासारखं आहे. अनेक मुद्दे आपण तरुणांचे हे कायम उचलत असतात. विधिमंडळामध्ये तुमचा आवाज आम्ही कायम ऐकत असतो. आज तुमचा एक वेगळा आवाज आम्हाला ऐकायचा आहे की इतकं सगळं तुम्ही जे मॅनेज करत असता गेल्या दशकामध्ये, आणि खास करून डावखरे साहेब गेल्यानंतरचा तुमचा भाजपमध्ये आल्यानंतरचा प्रवास कसा राहिला, अशा अनेक खरं तर चर्चांवर आपल्याला गोष्टींवर बोलायचं आहे. मी अर्थात सुरुवात जी आहे ती ठाण्यापासून करते, कारण ठाणेकर हे आता निवडणुकीला सामोरं जात आहेत. ठाणेकरांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. वाहतूक हा ठाणेकरांच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. येत्या काळामध्ये या वाहतूक कोंडीवर आपण काय पर्याय किंवा एक समाधान लोकांना देऊ शकाल? मुळात वाहतूक कोंडी जर आपण बघितली तर हा सर्वच ठाणेकरांचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि कारण सगळ्यात मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये हा चाकरमानी राहत असतो. तो मुंबईला जॉबला जात असतो. तो सकाळी ज्यावेळेस निघतो 6 to 9 आपण ज्याला म्हणतो, की तो सकाळी 6ला निघतो आणि रात्री 9ला घरी येतो. आणि त्याच्यामुळे त्याला रस्ते, त्याच्यामध्ये ट्रॅफिक, मोड ऑफ ट्रान्सपोर्ट, मग तो पब्लिक ट्रान्सपोर्ट, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. या सगळ्या दृष्टिकोनाने येत्या काळामध्ये आपल्याला ही जास्तीत जास्त सुविधा ठाणेकरांना कशी देता येतील याचा एक प्रयास आम्ही शासन म्हणून सातत्याने करत असतो. मागच्याच काही वर्षांपूर्वी आपण टोल याच्या संदर्भातला एक फार महत्त्वपूर्ण निर्णय, हा सर्व ठाणेकरांना दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला आणि त्याच्यामुळे निश्चितच ठाणेकर सुखावले गेले. पण आपण बघितलं की हा जो ट्रॅफिक कंजेशन आहे, खरं तर आपल्याला लक्षात असेल की सुरुवातीला पहिले 2 लेन हायवे होता, नंतर तो 4 लेन झाला, विथ सर्व्हिस रोड झाला, त्याच्यानंतर फ्रीवे आला, त्याच्यानंतर आता कोस्टल रोड आला. तरीही ट्रॅफिकचं सॉल्युशन असं काही नाही आहे. कारण आपण बघितलं की लोकवस्ती वाढते, जशी लोकवस्ती वाढते तसं प्रत्येक घरामध्ये एक गाडी होती ती आता 2 गाड्या झाल्या, एक गाडी आणि 2 व्हीलर झाले. त्याच्यामुळे व्हेकल हे सातत्याने वाढत राहणार. याच्यासाठी मला पर्सनली असं वाटतं, आणि जे मी सातत्याने अधिवेशनामध्ये किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्समध्ये मांडत असतो, की जिथपर्यंत आपण इफेक्टिव्ह पब्लिक ट्रान्सपोर्ट ही लोकांना उपलब्ध करून देत नाही तिथपर्यंत याचं एक ठोस सोल्युशन होणार नाही. ज्यावेळेस मला विश्वास वाटेल की मी माझी गाडी रेल्वे स्टेशनच्या, मेट्रो स्टेशनच्या बाहेर लावून मला त्या तिकडे नक्की एक सीट भेटेल की ज्याच्यामध्ये मी बसून कम्फर्टेबली माझ्या ऑफिसला जाईन. दुसऱ्या स्टेशनला उतरल्यानंतर माझं ऑफिस हे जवळपास असेल किंवा त्याला तत्सम अशी एक दुसरी पब्लिक ट्रान्सपोर्ट उपलब्ध आहे, तर निश्चितच लोक जास्तीत जास्त त्या सुविधेला त्याचा वापर करतील. पब्लिक ट्रान्सपोर्ट हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट जर आपण बघितलं, TMC बघितलं, तर TMCची देखील आधुनिकीकरण होणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं का? जेव्हा आपण परदेशामध्ये जात असतो, तिकडचा जो पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे किंवा तिकडचे जे नागरिक आहेत हे मूलतः पब्लिक ट्रान्सपोर्टवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. त्याचं एक कारण म्हणजे त्यांनाही ट्रॅफिक कंजेशन नको असतं, तितका अवेअरनेस आहे. इथं आपल्या लोकांना असं वाटतं की आपल्या गाडीतून जाणं ह्याच्यात काहीतरी मोठेपण आहे, पण नॉट टू अवेल द पब्लिक ट्रान्सपोर्ट. आणि अगेन पब्लिक ट्रान्सपोर्टसुद्धा त्या अप टू द मार्केट किंवा अप टू द मार्क नसल्यामुळे कदाचित ते थोडे हेजिटेट होत असतात की नको, पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये मग गर्दी असते आणि अर्थात तिथेही TMCला किती रांगा आहे ते आपणही पाहतोय. तर मग अधिकाधिक फ्रिक्वेन्सी याची वाढवणं, जेणेकरून तोही प्रवास नागरिकांना कुठेतरी सुखकारक होईल. कारण आजही आपण म्हणतो की ठाण्यामध्ये रिक्षा मिळणं म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. तर याकडे आपण कसं पाहता? नाही, याला दोन्ही गोष्टीने खरं तर बघितलं पाहिजे. केंद्र शासनाच्या माध्यमाने आपल्याला कल्पना आहे की त्याच्यामध्ये ग्रीन ट्रान्सपोर्ट कसा आपल्याला लोकांना उपलब्ध करून देता येईल यासाठी ई-बसेस उपलब्ध केल्या. आणि आत्ताचे जे आपले परिवहन मंत्री आहेत प्रतापजी सरनाईक यांच्या माध्यमाने या गोष्टी इंटर रिलेट करण्याचा एक प्रयास आहे.
माननीय फडणवीस साहेबांनी खऱ्या अर्थाने एक विजन ही शासनासमोर ठेवली होती की जसं परदेशामध्ये आपण गेलो की मी आपल्याला उदाहरणार्थ लंडन तिकडे गेल्यानंतर एक ऑयस्टर कार्ड असतो जो माझा अंडरग्राऊंड ट्यूबसाठी पण चालतो आणि बससाठी पण चालतो. तर त्या संदर्भातलं त्या दृष्टिकोनाने आपण काय करू शकतो हे माननीय फडणवीस साहेबांनी शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना ज्यावेळेस सांगितलं तर त्या दिशेने शासन काम करते. निश्चितच येत्या पुढच्या काळामध्ये मेट्रोपासून आपल्याला तत्सम दुसरी पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि ती परत आपल्याला लोकल रेल्वेला जर जायचं असेल तर हा एक पूर्ण ग्रिड इंटिग्रेट करून शासनाच्या माध्यमाने आपल्याला उपलब्ध होणार आहे. नक्कीच ही सुविधा लवकरात लवकर यावी यासाठी नक्कीच लोक ही 2027-28 पर्यंत आपल्याला उपलब्ध होईल. बरं. अर्थात घोडबंदरमध्ये मोठे मोठे टॉवर्स उभे राहत आहेत आणि जिथे टॉवर उभे राहतात तिथं मग पुन्हा पायाभूत सुविधा देणं हे किती चॅलेंजिंग आहे, कारण तुम्ही आता इलेक्शनला सामोरं जातात. तर नाही, आपल्याकडे UDCPR आला आणि त्याच्यानंतर निश्चितच आपल्याला फार मोठ्या प्रमाणात सिटीमध्ये ग्रोथ ही दिसून आली. पण एक अजून गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सुरुवातीला म्हणजे आजपासून 3-4 वर्ष अगोदर म्हणजे कोविडच्या थोडासा अगोदर आपण जर बघितलं तर रिअल इस्टेटमध्ये फ्लॅट्सचे भाव हे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत होते आणि सर्वसामान्याला फ्लॅट्स उपलब्ध होत नव्हते. याच्यामध्ये सर्वसामान्यांना फ्लॅट्स आज तो जो 2 वर्ष अगोदर 3 वर्ष अगोदर जो रेट होता तोच रेट आज कंटिन्युएशनमध्ये आहे आणि त्याच्यामुळे एक त्याला जे आपण करेक्शन बोलतो मार्केटमधली ती करेक्शन याच्या माध्यमाने झाली. पण त्याचबरोबर त्यांना मूलभूत सुविधा ज्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत याच्यासाठी महानगरपालिकेच्या प्रशासनाने काम करणं हे अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्ये रस्ते असतील, पाणी असतील, वेस्ट मॅनेजमेंट असेल, या सगळ्या गोष्टीने काम करण्याचं राज्य शासनाच्या माध्यमाने आम्ही सगळेजणच खरं तर प्रयास करतो आहे. कारण पब्लिक ट्रान्सपोर्ट हे उपलब्ध करून दिलंच पाहिजे, त्याचा एक प्रयास चालू आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे पाण्याच्या दृष्टिकोनाने ठाणे महानगरपालिकेला स्वतःचा डॅम असण्याच्या दृष्टिकोनाने मागच्या अधिवेशनामध्येच माननीय शिंदेसाहेबांनी UD मिनिस्टर म्हणून घोषणाही केली आणि आता त्याचं लँड ॲक्विजिशनचं काम पूर्ण होत आलं आहे. निश्चितच ठाणेकरांना स्वतःचं डॅम हे येत्या काळामध्ये भेटणार आहे. पण आता ठाण्यामध्ये एक असं समीकरण झालं आहे की फ्लॅटही घ्या आणि त्याबरोबर टँकरचं सबस्क्रिप्शन पण घ्या. तर टँकर मुक्त ठाणे कधी होणार? टँकरमुक्त ठाणे हे निश्चितपणे ठाणेकरांना नजीकच्या म्हणजे ट्रॅफिकमुक्त आणि टँकरमुक्त ठाणे हे येत्या 1-1.5 वर्षातच ठाणेकरांना भेटेल. कारण स्वतःचं डॅमची जी टेक्निकल गोष्टी होत्या त्या आता दूर झालेल्या आहेत. नजीकच्या काळामध्ये ज्यावेळेस ठाण्याचं स्वतःचं डॅम होईल त्यावेळेस निश्चितच आपला हा प्रश्न मार्गी लागेल. नक्कीच. आणि ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी ठाण्याला एक आपण म्हणतो ना की ठाणेकर हा भाऊक आहे, त्याला तो सिनेमाही तितकेच आवडीनं पाहतो, तो रसिक आहे. तर येत्या काही काळामध्ये त्याही दिशेनं काही प्रकल्प हातात आपण घेणार आहात का? कारण ठाण्यामध्ये केवळ ठाणेकरच येत नाही तर तो अगदी आपण म्हणतो ना की डोंबिवलीच्या पुढे देखील कळव्यापासून अनेक लोक, ठाणा असो, कळवा असो, पुढे डोंबिवली असो, कल्याण असो, भिवंडीपासून त्यांना एक ठाणे हे डेस्टिनेशन नक्कीच आहे. ठाणे असेल, डोंबिवली असेल, पुणे असेल, या सगळ्या शहरांनी अजूनही आपला सांस्कृतिक वारसा जपला आहे आणि त्याच्यामुळे पिढी दर पिढी हा सांस्कृतिक वारसा पुढे ट्रान्सफर झालेला आहे. तर निश्चितपणे ठाणेकरांचा जो एक आत्मीयतेचा भाव असतो, कारण आजही 9 वर्ष यात्रा ठाण्यामध्ये तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच आत्मीयतेने मोठ्या प्रमाणात हजारो लोक त्याला जोडली जात असतात. त्याचबरोबर दिवाळी पहाटला मोठ्या प्रमाणात लोक त्या तिकडे येत असतात. हा जो एक सांस्कृतिक वारसा आहे तो ठाण्याने जपला आहे आणि ही ठाण्याची आत्मा आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे प्रशासन म्हणून किंवा शासन म्हणून आम्ही सगळेजण त्याच्याबरोबरच आहोत. फ्रीवेचा एक प्रश्न नक्कीच या निमित्ताने येतो जेव्हा आपण ठाणं सिटी म्हणून विचार करतो की ईस्टर्न फ्रीवे जो आहे तो आता ठाण्यापर्यंत आणला जाणार आहे आणि हा येत असताना कोपरी परिसरामध्ये दररोज आपण पाहतोय की वाहतुकीची इतकी कोंडी होत असते. खरंच या प्रकल्पाची गरज होती असं आपल्याला वाटतं का?
नाही, मुळात आपल्याला लक्षात येत असेल की हा आहे ना पीक टाईममध्ये हा सगळ्यात जास्त ट्रॅफिक कंजेशन होतो. म्हणजे सकाळी एक 8 वाजता आपण निघालो की मुंबईच्या दिशेने 8 ते 10 हा आपला पीक टाईम असतो. त्याच्यानंतर परत आम्ही ज्यावेळेस प्रवास करून रिटर्न येत असतो तर हा 7 वाजल्यापासून टाईम चालू होतो, तो 10 वाजेपर्यंत असतो. आणि त्याच्यामुळे ॲन्सिलरी किंवा सबसिडरी रोड्स हे असणं गरजेचं आहे. जिथपर्यंत हे रोड्स आपण तयार करत नाही तिथपर्यंत हा ट्रॅफिक डिफ्लेट होणार नाही. आणि त्याच्यामुळे एक कोस्टल रोड जो मुलुंडवरनं मानखोडच्या याच्यानंतर पुढे हा ठाण्यावरनं कोपरीवरनं पुढे जाऊन तो लँड होणार आहे. त्याच्यामुळे या इकडचा जो ट्रॅफिक कंजेशन आहे तो रिलीज होईल. मेट्रो 4 जो आहे तो सुद्धा वडाळा ते गायमुख होतोय. अजूनही जसं म्हणावं तसं त्याचं काम चालू झालेलं नाही आहे. इतका विलंब एक तर का होतोय? तुम्हाला असं वाटतं का की ह्या सगळ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याला नक्कीच वेळ लागत असतो, मात्र थोडंसं कंत्राटदारांना सुद्धा थोडं स्पीडअप करण्याची किंवा बूस्ट करण्याची थोडंसं याच्यामध्ये निश्चितपणे आपण सगळ्यांनीच खरं तर फडणवीस साहेबांचा तो व्हिडिओ बघितला असेल की ज्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांना सांगितलं की एवढे दिवस का लागतात. आणि त्याच्यामुळे हे शासन जे आहे हे अकाउंटेबल आहे. यांनी प्रत्येकांना आपापले म्हणजे जसं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये 100 दिवसाचा टार्गेट दिला होता की आपल्याला ह्या गोष्टी करून घेणं आहे, तसंच प्रत्येक गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे त्याला एक टाईम लिमिटच्या आत करणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनानेच हे शासन काम करतं आहे. पण आपल्याला लक्षात असेल की कारशेड संदर्भात ज्यावेळेस आंदोलन झालं होतं आरेमध्ये, त्यावेळेसचं जे गव्हर्नमेंट होतं त्यांनी जी दिरंगाई केली होती आणि कारशेड हलवण्याचं काम केलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला जवळजवळ 2-2.5 वर्ष हा प्रोजेक्ट डिले झाला. आणि त्याच्यामुळे फक्त कॉस्ट म्हणजे प्रोजेक्टच डिले झाला नाही, त्याला एक कॉस्ट पण आपल्याला लागली. तर या सगळ्या गोष्टींमुळे आज ठाणेकरांना खरं तर भोगावं लागतं आहे. पण 2028पर्यंत ठाणेकरांना मेट्रो ही निश्चितपणे तो उपलब्ध होणार आहे. आणि जसं आपली लोकल रेल्वे ही एक लाईफलाईन आहे तशी मेट्रो ही दुसरी लाईफलाईन आमच्यासाठी होणार आहे. ठाणे आणि मुलुंडमध्ये नवीन रेल्वे स्थानक बनावं अशी अनेकांची डिमांड होती, त्यानुसार ते बनतं, पण ते कधी होणार? ठाण्यामध्येच जे आपलं मेंटल हॉस्पिटलची जी जुनी जागा होती त्या तिकडेच हे नवीन स्टेशन होतं आहे. आणि त्याच्यामध्ये हे जुनं मेंटल हॉस्पिटल जे होतं त्याच्यामध्ये आरोग्य विभागाकडनं हे UDकडे ट्रान्सफर व्हायला या ज्या टेक्निकल गोष्टी होत्या त्या क्लिअरअप करायला थोडासा वेळ लागला. काही मुंबई पाईपलाईनचे रोड्स होते त्याच्यामध्ये थोडा वेळ लागला. पण आत्ता माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक 1 विंडो सिस्टम चालू केली की ज्या ठिकाणी तुम्हाला सगळेच परमिशन्स हे थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमाने मॉनिटर होऊन ते उपलब्ध होत आहेत. आणि त्याच्यामुळे हे काम अतिशय फास्ट ट्रॅकमध्ये होतं आहे. त्याचबरोबर इंटिग्रेटेड मेट्रो विदिन ठाणेकरांनाही उपलब्ध करण्याचं काम हे शासनाच्या माध्यमाने नजीकच्या काळामध्ये होणार आहे. बरं, ठाण्यामध्ये आपण म्हणतोय की हा प्रकल्प येईल तो होईल, पण ह्या सगळ्यामध्ये एक 250 कोटी खर्च करून स्काय ब्लू टॉवर देखील उभारण्यात येतोय. ठाणेकरांना याचा कसा फायदा होणार आहे? याच्यामध्ये हा जो स्काय व्ह्यू टॉवर आहे हा माळशेज घाटामध्ये होतो. आणि आपल्याला आपण परदेशात जातो, आपण स्वित्झर्लंडमध्ये जर आपण त्यांचे व्हिडिओज बघतो यूट्यूबवरती, तर याच्यामध्ये ना फार मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात या सगळ्या गोष्टीसाठी. आणि याच्यामध्ये डायरेक्ट जरी आपल्याला बेनिफिट नसेल होत तर म्हणजे सबसिडरी जेवढे छोटे छोटे इंडस्ट्रीज याच्यामध्ये तयार होतात, मग एक चहावाल्यापासून ते एखादा छोटा रेस्टॉरंटवाला असेल, त्या तिकडे हॉटेल असेल, या सगळ्या गोष्टींना ट्रान्सपोर्टची जी व्यवस्था आहे या सगळ्यांना एक सोर्स ऑफ इन्कम भेटतो. तर या सगळ्या गोष्टींचा फायदा हा स्थानिकांना त्या तिकडे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी होणार आहे. असं नेहमी म्हणतात की कधीही जा, ठाणं हे इतकं गजबजलेलं आहे आणि खास करून ठाण्याचे मुख्य रस्ते ते 24 तास कायम हे ट्रॅफिक जॅम किंवा सतत ट्रॅफिक कंजेशन हे ठाणेकरांना म्हणजे एक पिढी आहे की नुसती ट्रॅफिक पाहतच मोठी झालेली आहे. तर ह्या सगळ्यापासून कधी सुटका मिळणार? तुम्हाला असं वाटतं का की रोड वाइंडनिंग झालं तर कुठेतरी ठाणेकरांना एक श्वास घेता येईल? रोड वायडनिंग माझं स्वतःचं प्रामाणिक असं मत आहे की हे एक टेम्पररी सोल्युशन आहे, हा परमनंट सोल्युशन असू शकत नाही. याला जर परमनंट सोल्युशन कुठलं असू शकतं तर तो इफेक्टिव्ह पब्लिक ट्रान्सपोर्ट हा एकमेव त्याला सॉल्युशन होऊ शकतं. आणि ठाण्यामध्ये आपण बघितलं की फार मोठ्या प्रमाणात ही लोकवस्ती वाढले. म्हणजे आजपासून 7-8 वर्षापूर्वी आमची लोकसंख्या 12 लाख ते 15 लाख होती. आज आपण ज्यावेळेस बघतो ती वस्ती 18 लाख 22 लाख झालेली आहे. आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात लोकंही ठाण्यामध्ये राहायला आलेली आहेत.
त्याच्यामुळे ट्रॅफिक कंजेशन होणं हे स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे एक त्यांना जर आपण इफेक्टिव्ह पब्लिक ट्रान्सपोर्ट विदिन सिटी ही दिली पाहिजे, त्याच दृष्टिकोनाने इंटरनल जी मेट्रो इंटिग्रेटेड मेट्रो जी आपण म्हणतो ती एक तयार करण्याचं चालू आहे काम. त्याचबरोबर घोडबंदर रोडचा जो सगळ्यात मोठा ट्रॅफिकचा मुद्दा आहे आणि जो कळीचा मुद्दा आहे, ट्रॅफिक हब, तर त्या दृष्टिकोनाने दोन विषय शासन हे करते. एक तर जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम या भागात येतो तो हेवी ट्रक्सचा आहे, जे JNPTला जातात. त्याच्यामुळे वसई विरार अलिबाग कॉरिडॉर जर ज्यावेळेस तयार होतोय, जो 2 वर्षामध्ये तयार होईल, याचं ऑलरेडी लँड ॲक्विजिशन चालू आहे, काम चालू आहे. त्याच्यामुळे हे जे हेवी ट्रक्स आहेत हे बाहेरच्या बाहेर JNPTला निघून जातील. दुसरं ताबडतोबीने जे सोल्युशन आहे, जे इमिजिएट सोल्युशन आपण केलं पाहिजे, त्या दृष्टिकोनाने या नागपूर अधिवेशनामध्ये पण मी तो विषय घेतला होता आणि त्याला सन्माननीय कदम साहेबांनीच रिप्लाय दिला होता, राज्यमंत्री, की याच्यामध्ये राज्य शासनाचं धोरण त्यांनी अतिशय स्पष्ट केलं की जे आपलं भिवंडी ठाणे रोड आहे, घोडबंदर ठाणे रोड आहे, याला जे कनेक्टिंग रोड्स आहेत त्या बाकीच्या नर्व रोड्सला हे म्हणजे त्याच्यामध्ये परिस्थिती त्या रस्त्यांची खराब होती ती सुरळीत करून घेणं. मग उदाहरणार्थ मुंबई पाईपलाईनचा रोड असेल याला सुरळीत करून घेणं, वाडा भिवंडी रोड असेल याला सुरळीत करून घेणं. याच्यामुळे आपल्याला बाकीचे सबस्टिट्यूट रोड्स ज्यावेळेस तयार होतील त्यावेळेस हा ट्रॅफिक बाय डिफॉल्ट डिफ्लेट होतो. तर या दृष्टिकोनाने 2026च्या आत म्हणजे संपायच्या 2026मध्येच आपल्याला ट्रॅफिकचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. चला, आता तुम्ही म्हणताय की 2026-2027 अशी तुम्ही आम्हाला डेडलाईन दिलेली आहे की त्यानंतर ठाणेकरांना थोडासा श्वास मोकळेपणानं घेता येईल किंवा ठाणेकरांचं जीवन थोडंसं सुकर होईल असं तुम्ही म्हणताय की असं म्हणायला हरकत नाही आहे. थोडंसं राजकीय प्रश्नांकडे वळूया. आता महायुतीच्या चर्चा चालू आहेत. काय ठरतंय नेमकं? काय खलबतं सुरू आहेत महायुतीची? नाही, महायुतीची चर्चा अतिशय साधक बाधक आणि सकारात्मक पद्धतीत चालू आहे. आमची बैठकही अतिशय पॉझिटिव्ह नोट्सवर सुरू आहे आणि त्याच्यामुळे युती करायची हा पहिला जो एक निश्चय आहे हा अतिशय स्पष्ट आहे. आपण युती करतोय आणि याच्यामध्ये लोकहितासाठी ही युती करत असताना लोकांसमोर पूर्ण ताकदीने आपण लोकांबरोबर या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे, लोकांनी केलं आहे. कार्यकर्त्यांचा, कारण काही कार्यकर्ते हे 9-9 वर्षापासून तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी एक आव्हानात्मक परिस्थिती एवढी हो आणि ते आमच्यासाठी एक आव्हानात्मक परिस्थिती झाली. पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षनिष्ठेवर असतो आणि त्याच्यामुळे निश्चितपणे जे पक्षाचा निर्णय आहे तो अंतिम आहे. या दृष्टिकोनाने युतीचं काम हा आम्ही सगळेजण ताकदीने करणार. पण जसं मी मगाशी म्हटलं की एकतर तसाही विलंब झालेला आहे, लोक आतुरतेनं वाट बघत होती, उमेदवार आतुरतेनं वाट बघत होते की निवडणुका कधी लागणार. आता फायनली लागल्यात. लोकांना वाटत होतं की आता आपण भाजप जी आहे ती पूर्ण ताकदीनिशी उतरेल, पण तसं काही होत नाही आहे, आपण महायुतीमध्ये उतरत आहात. मग अशा वेळी जे इच्छुक उमेदवार असतात त्यांची मनधरणी करणं किंवा अगदी ते गुडघ्याला बाशिंग लावून बसलेलेच असतात की यावेळी मीच इकडचा, हा वॉर्ड माझाच, मग त्यांची मनधरणी करणं हे किती डिफिकल्ट होऊन जातं, खास करून जेव्हा तुम्ही युती धर्मामध्ये लढत असता? नाही, खरंच कठीण काम असतं, कारण त्याच्याबरोबर त्याच्या एकट्याच्या ते मेहनत नसते, त्याच्याबरोबर अनेक कार्यकर्ते त्याचे जोडलेले गेलेले असतात आणि त्यांच्या आशा अपेक्षा असतात. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्यांची नाराजी ही असणं नैसर्गिक आहे. पण मी जसं मगाशी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा एकमेव विचाराने ज्या चालतो ते म्हणजे प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण राष्ट्रहितासाठी काम करतो आहे त्याच्यामुळे पक्षनिष्ठा ही महत्त्वाची आहे. पक्षाचा आदेश हा शेवटचा आहे. त्या दृष्टिकोनाने त्यांची भावना ते वेंट आऊट करतात, ते सांगतातच आणि ते ऐकून घ्यायचं आमचंही कर्तव्य आहे. पण शेवटचा निर्णय हा पक्षाचा असतो. बरं, आता ह्या सगळ्यामध्ये मोठा भाऊ, लहान भाऊ कोण असणार आहे? काय आहे, काय ठरतं तुमचं? कोण अधिक जागा लढणार? याच्यामध्ये खरं तर लहान भाऊ मोठा भाऊ असं काही भावनाच नाही आहे. आणि जसं आपण बघितलं की एका वडिलांसाठी ना, की ज्यावेळेस प्रॉपर्टी 2 भावांमध्ये द्यायचं असेल तर असं कधीच ठरवत नाही ना, हा मोठा मुलगा आहे म्हणून याला जास्त प्रॉपर्टी आणि हा लहान मुलगा आहे म्हणून याला कमी प्रॉपर्टी. दोघांनाही प्रॉपर्टी आहे या समसमान भेटत असतात आणि त्याच्यामुळे दोन्हीही पक्ष आपसात चर्चा करून आणि मेरिट्सवरती कॅन्डिडेट्सच्या आम्ही या संदर्भातला निर्णय घेणार आहे. तुम्ही अगदी आम्हाला पॉलिटिकली करेक्ट आन्सर देताय, पण आमच्याकडे आत्ताच काही काळापूर्वी प्रताप सरनाईक येऊन गेले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आता आम्ही जुळे भाऊ आहोत.
खरंच आहे, आम्ही जुळे भाऊ आहोत. पण तुम्ही म्हणजे दोघं जुडवा आहात, तिसऱ्याचं काय? नाही, याच्यामध्ये सगळेच जरी बरोबर असले तरी महानगरपालिकेच्या दृष्टिकोनाने प्रत्येकाने आपापल्या पक्षाच्या हिशोबाने निर्णय घेतला आहे. सध्या तरी आम्ही एकत्र पुढे चालायचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्या हिशोबाने त्यांच्या पक्षाचा निर्णय ते घेऊन लवकरच आम्हाला कळवत आहेत. पण तुम्ही पहल केलेली आहे, तुमची सुरुवात झालेली आहे, चर्चा फेऱ्या सुरू झालेल्या आहेत आणि तुम्हाला किती विश्वास आहे की ठाण्याचा जर विचार केला गेला तर साधारणतः किती जागा महायुतीला मिळू शकतील? जर ठाण्याचा ओव्हरऑल डेमोग्राफी आणि त्याची पल्स जेवढी मला कळते त्याच्या हिशोबाने 100च्या पेक्षा जास्त आपण महायुती म्हणून 100 जागा तरी निश्चितपणे प्राप्त होत आहेत आणि त्याच्याहून जास्त जाण्याची शक्यता ही पूर्णपणे आहे. आणि महापौर कोणाचा असणार? महायुतीचा. ज्याच्या जागा जास्त त्याचा महायुतीचा. बरं, जसं मी मगाशी सुरुवातीलाच म्हटलं की तुम्हाला एक राजकीय वारसा वसंत डावखरे यांचा लाभलेला आहे. त्यांचं देखील जरी तर त्या काळामध्ये राष्ट्रवादीमध्ये असले तरी सुद्धा एक मित्रपरिवार हा अक्रॉस द पार्टी लाईन होता. सो त्यांच्या पश्चामध्ये जेव्हा तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला की तुम्ही भाजपमध्ये जॉईन झालात, काय नेमकी त्यावेळेची मनस्थिती होती आणि असा कुठला ट्रिगर पॉईंट होता की ज्यावेळी ठरवलं की बस आता लेट्स मूव्ह ऑन? नाही, खरं तर साहेबांच्या अपरोक्ष विदिन NCP प्रचंड प्रमाणात थोडंसं कुरघोड्या सुरू झाल्या होत्या आणि मुळात फडणवीस साहेबांचा स्वभाव हा अतिशय मला कोणालाही कुठल्याही व्यक्तिमत्वाला हा आकर्षक वाटणारा एक व्यक्तिमत्व होता. आणि साहेबांचं एक म्हणजे आत्मीयतेने भेटायचे, बोलायचे, त्याच्यामुळे निश्चितपणे हा ओढा त्यांच्याकडे असणं स्वाभाविक होतं. त्याचबरोबर एक लीडरशिप क्वालिटी, कारण एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि ज्यांच्यामध्ये एक फ्युचरिस्टिक विजन असलेलं एक व्यक्तिमत्व होतं. त्याच्यामुळे ते बोलतात ना, एक नॅचरल याच्यामध्ये सूत जुळत गेलं आणि त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर एक अटॅचमेंट स्वाभाविकपणे तयार झाली, नैसर्गिकरित्या तयार झाली आणि मग आज त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो आहे आम्ही सगळेजण. पण ज्यावेळी हा निर्णय घेतला तेव्हा मग राष्ट्रवादीला कळवलं तर असेल ना की आता मी निश्चितपणे तेव्हा काय कसं सांगण्यात आलं? कसं होतं, राष्ट्रवादीचं जर आपण बघितलं तर जन्मच हा त्या टायमाला डावखरे साहेब उपसभापती होते आणि A3 हा बंगला आमच्याकडे होता, तर त्या तिकडेच झाला आणि बऱ्याचशा बैठका तिकडे व्हायच्या. एक आत्मीयता म्हणजे कुटुंब म्हणून सगळ्यांशी संबंध होते. तटकरे साहेब असतील, अजितदादा असतील, पवार साहेब होते, यांच्याबरोबर एक जीवाभावाचे डावखरे साहेबांचे संबंध होते. त्याच्यामुळे डावखरे साहेब म्हणजे पवार, शरद पवार यांचे जुने स्नेही आणि जुने सहकारी. हो, पण ज्यावेळेस पक्ष सोडायचा निर्णय घेतला त्यावेळेस निश्चितच या सगळ्यांना सांगून, या सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला. कारण डावखरे साहेबांचे इतरही आमचे सगळा जो मित्रपरिवार होता त्या सगळ्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय त्यावेळेस मी घेतला होता. पवार साहेबांना सांगितलेलं? हो, त्यांनाही त्यांच्याशी बोलून त्यांना सांगूनच हा निर्णय घेतला होता. त्यांचं रिलक्टन्स होतं पण मला पर्याय नव्हता. त्यानंतर ज्या पद्धतीनं दोन NCP झाल्या किंवा काय, तेव्हा असं वाटलं की चला योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेला? नाही, खरं मी परत या गोष्टीमध्ये परत वळून विचार नाही केला. कारण माझा स्वभाव असा आहे की एकदा आपण ज्यांच्याबरोबर आहोत आता पुढेच बघत जायचं. त्याच्यामुळे 100% डेडिकेशन या पक्षामध्ये देत गेलो आणि एक आवर्जून जो मला आत्तापर्यंत जो फरक जाणवला तर भारतीय जनता पार्टीमध्ये तुमची प्रोडक्टिव्ह व्हॅल्यूला महत्त्व दिलं जातं की तुम्ही काय आउटपुट देऊ शकता. रादर बाकीच्या पार्टीजमध्ये न्यूसन्स व्हॅल्यू काय तुम्ही क्रिएट करू शकता त्याला महत्त्व होतं आणि त्याच्यामुळे इकडे एक वेगळा समाधान आहे काम करण्याचा आणि त्याच्यामुळे 100% एफर्ट्स देता येतात. बरं, पूर्वापार ठरवलेलं की आता म्हणजे डावखरेंच्या नंतर घरातला मुलगा म्हणून तुम्हीच राजकारणात येणार? नाही, खरं राजकारणीच व्हायचं होतं? मी BCom झाल्यानंतर मी माझ्या कॉलेज इयर्समध्ये ज्यावेळेस मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये शिकत होतो त्यावेळेस कॉलेजचा GS होतो. नंतर LLBला मी मराठी वाङ्मय मंडळाचा अध्यक्ष होतो. मध्ये मी UPSCसाठी एक्झाम दिली होती, त्याच्यामध्ये अप्लाय केलं होतं. पण नंतर डावखरे साहेबांची लोकसभा इलेक्शन लागली
आणि मग त्या राजकीय प्रवाहात जे खेचला गेलो ते आज राजकारणामध्ये आपल्याला आमदार या पदावर दिसतंय. पण त्यावेळी डावखरे साहेबांना सांगितलेलं होतं का की मी UPSC देऊ इच्छितो हां. किंवा IAS मला व्हायचंय, नाही, काय त्यांचं रिॲक्शन होतं? ते ऑन द कॉन्ट्ररी ही वॉज मोर हॅपी की अच्छा. अरे हा UPSC देतोय, बेटर आहे. पण आमच्या घरी असं कधी राजकारणामध्ये तू गेलाच पाहिजे किंवा असं काही नव्हतं. रादर माझ्या आईचा जास्त विरोध असायचा, हां. कारण फॅमिली लाईफ शून्य होऊन जाते तुमची राजकारणामध्ये. पण बोलतो जे नशिबात असतं ते घडतं. आणि तुम्ही UPSCमध्ये असा किंवा राजकारणामध्ये असा, पब्लिक सर्व्हिस ही सर्वात महत्त्वाची आहे. तर आज युनियन पब्लिक सर्व्हिसमध्ये जरी नसलो तरी आता डिरेक्ट पब्लिक सर्व्हिसमध्ये आहे. डिरेक्ट पब्लिक सर्व्हिसमध्ये आहात आणि मला असं वाटतं अनेक उपक्रम तुम्ही ह्या काळामध्ये तुमच्या टेन्युअरमध्ये गेल्या 10-12 वर्षांमध्ये हाती घेतलेले आहेत आणि त्यासाठी मला वाटतं यूथसाठी कायम यूथचा आवाज घेऊन तुम्ही पुढे जाताना आम्हाला पाहायला मिळत आहे. यूथ किंवा जेन झी ह्याकडे तुम्ही कसं पाहता आणि तो जो आहे त्याला पक्षाकडे वळवण्यासाठी म्हणून काही प्रोग्राम्स तुमचे काय आहेत? नाही, आत्ताची जी जेनझी आहे ही थेट बोलायचं म्हटलं तर त्यांचा स्वभाव जो आहे तर एकतर बाप दाखव नाही तर श्राद्ध घाला. तर यू हॅव टू बी अ रिझल्ट ओरिएंटेड पर्सन. तुम्ही जे बोलता ते तसं केलं पाहिजे. आणि सगळ्या गोष्टी आता तुमच्या व्हॉट्सॲप असेल, सोशल मीडिया असेल, रील्स असतील, याच्यामध्ये एवढ्या थेट आहेत आणि एवढ्या फास्ट आहेत की दुपारी घडलेली गोष्ट एका तासामध्ये सगळ्यांच्या मोबाईलमध्ये त्यांच्या स्क्रीनवर असते. त्याच्यामुळे एक तर एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही सतर्कही असलं पाहिजे आणि जे बोलता ते केलं पाहिजे. त्या दृष्टिकोनाने आजची जेनझी बघते आणि जसं आपण हे आउटपुट देऊ निश्चितच ही युवा पिढी त्या दिशेने अट्रॅक्ट होईल. नक्कीच. पण आत्ता जेनझीला उत्तरं पण हवी आहेत त्यांच्या प्रश्नांना आणि त्यासोबतच हाताला काम पण हवं आहे किंवा तशी प्रोव्हिजन हवी आहे. तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? खरं तर याच्यामध्ये अधिवेशनामध्येही अनेकदा जे दर अधिवेशनामध्ये आवर्जून मी या विषयासाठी प्रश्न मांडतच असतो. उदाहरणार्थ आत्ताच या अधिवेशनामध्ये जो विषय मी मांडला की शिक्षकांवरती आपण BLO म्हणजे जे जनगणनेचं काम त्यांच्यावरती देत असतो त्याच्यापेक्षा सुशिक्षित बेरोजगार जे आपल्याकडे रजिस्टर्ड आहे त्यांना जर आपण हे काम दिलं तर निश्चितपणे एक आपण रोजगार निर्मिती याच्या माध्यमाने करू शकतो. युवकांना हाताला काम भेटतं आणि जो मानधन आपण शिक्षकांना बळबळ देत असतो ते या युवकांना भेटलं तर त्यांना त्याचा जास्त फायदा होऊ शकेल. पण त्याचबरोबर शासनाच्या वतीने अनेक ॲव्हेन्यूज ओपन होत आहेत. आज उदाहरणार्थ पालघरमध्ये वाढवण बंदर येत आहे, याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होणार आहेत. त्याच्यानंतर आपलं जसं मगाशी माळशेज घाटातलं म्हटलं त्याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होणार आहेत. नवी मुंबईचा एअरपोर्ट येतो आहे, याच्यामध्ये मल्टीलेयर जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात. त्याच्यामुळे शासन आवर्जून या दृष्टिकोनाने बघत असतं. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या मदतीने आणि फडणवीस साहेबांच्या प्रचंड फॉलोअपमध्ये स्टार्टअप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे सुरू झाले पाहिजेत. यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम शासन करतं आहे. मोठ्या प्रमाणात आपण ज्यावेळेस स्टार्टअपला प्रोत्साहन देतो त्यावेळेस आपण जॉब सीकर्सपेक्षा जॉब क्रिएटर्स क्रिएट करत असतो. त्याच्यामुळे अजून रोजगार याच्यामधनं निर्माण करण्याचा प्रयास हा आमच्या सगळ्यांकडनं खरं तर युनायटेडली चालू आहे. खरं तर मुंबईच्या अगदी जवळचं ठाणं, पण जर आपण प्रोग्रेस वाईज पाहायला गेलं तर आता पुणं बऱ्यापैकी पुढे जाताना दिसतं. कुठेतरी ठाणं याच्यात कमी पडलं का? म्हणजे किंवा त्यासाठी तत्कालीन राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती असो किंवा कुठेतरी ठाण्याला अजून न्याय देण्याची आवश्यकता असं वाटतं? नाही, मला खरं तर वाटतं ठाण्यामध्ये ग्रोथ भरपूर प्रमाणात झालेली आहे. कारण रोड्स, इन्फ्रास्ट्रक्चर, फ्लायओव्हर्स, येणारी मेट्रो, नो डाऊट मेट्रो आपली डिले झाली, पण येत्या काळामध्ये इंटरनल एक मेट्रोचंही काम सुरू होतं आहे. त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरली ठाण्याची ग्रोथ फार मोठ्या प्रमाणात होते. ठाण्याला एक कोस्टल रोड येतो आहे, आपल्याकडे नमो पार्क आहे. त्याच्यामुळे बरेच ॲव्हेन्यूज ठाण्याच्या डेव्हलपमेंटसाठी खरं तर झालेले आहेत. मला एक तरुण राजकारणी म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की साधारणतः अर्थात तुम्ही तुमच्या वडिलांची जनरेशन पाहिलेली आहे, ते देखील खूप
लोकप्रिय राजकारणी होते, त्या काळातला जो ऑडियन्स होता, म्हणजे घरातल्या चर्चा एक विचारते मी तुम्हाला, अशा असायच्या का की त्यावेळी जेव्हा आपण मतदारांना सामोरं जात असतो किंवा कुठले प्रश्न घेऊन जात असतो किंवा तिकडचे मतदार जे तुमच्या घरी येत असतील, कार्यालयात येत असतील, वडिलांच्या त्या काळामध्ये काही प्रश्न घेऊन येत असतील आणि आता तुमच्याकडे प्रश्न घेऊन येणारा तो मतदार आहे की तो युवा आहे, तुम्हाला असं वाटतं का की आत्ताचा मतदार हा थोडा अधिक सजाग आणि जागरूक झालेला आहे? कारण एखाद्या विषयासंदर्भात माहिती देणारी अनेक साधनं ही गेल्या काही काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहेत. म्हणजे मला असं वाटतं की ज्या काळात तुमचे वडील होते त्या काळामध्ये एक दूरदर्शन होतं, त्यानंतर थोडंफार थोडी व्याप्ती वाढली, मग केबल टी व्ही आलं, 4-5 चॅनल्स झाले, असं करता करता काही चॅनल झालेत, असं करता करता 50-60 चॅनल्स त्या काळातही होते, आत्ता हजारावरती संख्या गेली आहे. आणि मला असं वाटतं की सोशल मीडिया किंवा ह्यातला जो अवेअरनेस आहे, इन्स्टंट रील आहे, ह्या सगळ्यामुळे नागरिक देखील तितके सजाण झालेले आहेत आणि तुम्हालाही आता पॉलिटिशियनला थोडं जास्त हुशार व्हावं लागतंय का? किंवा व्हेरी ट्रू. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही लोकप्रतिनिधी सतर्क राहणं हे जास्त गरजेचं आहे लोकांच्या प्रश्नांच्या प्रती. कारण प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक मोबाईल आज एक न्यूज रिपोर्टर झालेला आहे. तुम्ही 2 मिनटात एक फेसबुक लाईव्ह करून तो प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो आणि त्याच्यामुळे आज आपण एक फार ट्रान्सपरंट जगामध्ये जगतो आहे. प्रत्येकाला एक दुसऱ्याच्या गोष्टींची माहिती ही 2 सेकंदात पोचू शकते. मग तो व्हॉट्सॲपच्या माध्यमाने असेल, फेसबुकच्या माध्यमाने असेल, इंस्टाग्रामच्या माध्यमाने असेल. आणि या सगळ्या गोष्टी, आता उदाहरणार्थ पहिले एखादं पत्र लिहिल्यानंतर ते पत्र समोरच्याकडे पोचवून त्याचा रिप्लाय येईस तोपर्यंत आठवडा 15 दिवस जायचे. आता व्हॉट्सॲपवरतीच ते पत्र सॉफ्ट कॉपी जातं आणि व्हॉट्सॲपवरच त्याचा रिप्लाय संध्याकाळपर्यंत येतो. एवढी फास्ट आजची जनरेशन झाली. पण त्याला एक साईड इफेक्ट पण आहे असं मला वाटतं. कारण आज आपण बघितलं तर त्याची मेमरी कॅपॅसिटी ही कमी झाली, रिकलेक्टिंग कॅपॅसिटी ही कमी झाली. आणि आपण जर त्याला एक हेल्थ वाईज इश्यू बघितला तर डिमेन्शिया आणि अल्झायमरचे पेशंट्सची संख्या ही वाढत चालली. तर ही एक न्यूक्लिअर एनर्जीसारखं आहे असं मला वाटतं. कारण याचा फायदाही आहे आणि त्याचं नुकसानही आहे. म्हणजे एखाद्या चिपमध्ये जसं आपण म्हणतो की मेमरी स्टोरेज फुल झालेलं आहे. नाही, मेमरी युसेजच नाही आहे. मी जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला जर कॉलेजच्या याच्यामध्ये तुमच्या याच्यामधला किंवा तुमच्या जुना घरचा लँडलाईन नंबर तुम्हाला विचारला तर तुम्हाला आजही पाठ असेल. पण तुम्हाला आत्ता तुमच्या जोडीदारचा सोबतीचा मोबाईल नंबर विचारला तर आपल्याला फोन बुक बघायला लागतं. तर ही जी आपण ब्रेनचं मिनिमम युसेज करतो आहे हा पुढच्या काळामध्ये प्रॉब्लेम आहे. उदाहरणार्थ अजून एक देतो मी. शोले पिक्चर होता. शोले पिक्चर किंवा मुघले आझम हे 3 तासाचे पिक्चर होते, 4 तासाचे पिक्चर होते. आज आपण 30 आणि 40 मिनटाच्या नेटफ्लिक्सच्या सिरीजवर आलो आहे. ही आपली मेमरी रिटेनिंग कॅपॅसिटी आहे. त्याच्यामुळे हा एक प्रॉब्लेम पुढच्या काळामध्ये सर्व तरुणांना किंवा सर्व पिढीला फेस करायला लागू नये या दृष्टिकोनाने याची जी उपाययोजना आहे हे शालेय जीवनामध्येच करणं गरजेचं आहे. रीडिंग आणि रायटिंग हॅबिट ही मॅक्सिमम जास्तीत जास्त वापर याचा झाला पाहिजे. त्यासाठी म्हणून तुम्ही काही प्रयत्न करताय का की याच्यामध्ये शालेय जीवनामध्येच विद्यार्थ्यांना रीडिंग रायटिंग हॅबिटसाठी प्रोत्साहन भेटण्याच्या दृष्टिकोनाने आता ही जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आले याच्या माध्यमाने शिक्षकांपर्यंत तर आम्ही पोचवतो आहे. त्याचबरोबर इतर जे तुमची ब्रेन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी किंवा ब्रेन मसल युटिलायझेशनसाठी ज्या कुठल्या इक्विपमेंट्स लागतात ते सगळे इक्विपमेंट्स उपलब्ध करण्याचा त्या शाळेंना शासनाच्या वतीने आम्ही उपाययोजना करतो आहे. आता तर ब्रेन योगा पण आलाय. हो, नवीन ब्रेन योगा पण आलाय. सो इतकं प्रत्येक क्षेत्रामध्ये पूर्वीचा योगा म्हणजे जे साधू संत करायचे तो योगा तितकंच काय ते आपल्याला माहिती होतं. पण योगा सुद्धा आता एक वेगळ्या लेवलवर गेलेला आहे, इंटरनॅशनल लेवलला गेलेला आहे. फॉरेनर्स आवडीनं करतात. थँक्स टू मोदीजी. मोदीजींनी खरं तर हे इंटरनॅशनल लेवलला योगा नेलं आणि खऱ्या अर्थाने भारताची ओळख ही योगाच्या माध्यमाने निश्चितपणे वेस्टर्न कंट्रीजमध्ये होती. पण त्याला एक सेलिब्रेशन फॉर्ममध्ये आणणं आणि आज आपण बघतोय की ज्या दिवशी योगा डे असतो तो इंटरनॅशनल योगा डे जगभर साजरी केला जातो. हे खऱ्या अर्थाने मोदीजींच्या माध्यमाने अजून एक भारताचं मान उंचवण्याचा एक प्रयास त्यांच्या माध्यमाने झालेला आहे.
तुम्ही युवा आहात आणि आता भाजपमध्ये आहात आणि भाजपची पण एक स्टाईल आहे, वर्किंग स्टाईल आहे, ज्याच्यामध्ये एखाद्या, जसं तुम्ही म्हणालात की तुमची प्रोडक्टिव्हिटी काय आहे हे मेजर केलं जातं आणि हे अगदी डे टू डे बेसिसवर मेजर केलं जातं की आज दिवसभरात तुम्ही काय केलं. तर ह्या सगळ्यामध्ये प्रेशरही असतं की डिलिव्हर करायचं आहे आणि थांबायचं नाही आहे कुठे. निश्चितच. बघा, आत्ता आपण मगाशी जसं म्हणत होतो की आजची जी पिढी आहे ना, हे प्रचंड फास्ट आहे आणि यांना अकाउंटेबिलिटी ही एक्सेप्टेड आहे. त्यांना ते अपेक्षित आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीला अकाउंटेबल असलंच पाहिजे. एकदा मी जर कुठली गोष्ट बोललो आहे तर ती झाली पाहिजे, ही अपेक्षा स्वाभाविकपणे लोकांची आहे. आज जर मी सांगितलं, जुन्या काळामध्ये आपण बघितलं की हा रस्ता होतोय बोलत बोलत 2 पिढ्या निघून गेल्या, पण आज तशी परिस्थिती नाही आहे. लोकांना तुम्ही जे बोलता ते डिलिव्हर केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे अकाउंटेबिलिटी सेट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये अकाउंटेबिलिटी हे कोर एसेन्शियल एलिमेंट आहे. त्याच्यामुळे डिलिव्हर करणं हे नेत्याचं आणि कार्यकर्त्यांची तेवढीच मोठी जबाबदारी आहे आणि ते ॲट 1 बार त्यांना मेजर केलं जातं. बरं, जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की तुम्ही राजकारणात आलेले आहात, तुमच्या पत्नीला देखील आम्ही काही काही कार्यक्रमांमध्ये पाहत असतो, तर त्यांनाही आवड आहे का किंवा त्यांचा प्रचार कशा पद्धतीनं? तिला फ्रँकली स्पीकिंग राजकीय जीवनामध्ये असं काय फार जास्त इंटरेस्ट नाही. माझ्या इलेक्शन पुरतं बॅक ऑफिस म्हणून ती निश्चितपणे ती बॅकबोन आहे त्या सगळ्या गोष्टीचा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की दोन्ही मुलांचं एज्युकेशनपासून ते पूर्ण घर चालवणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे ती आमच्या घरातली होम मिनिस्टर असल्याकारणामुळे तिच्या निर्णयाचे सगळे पालन करत असतात. बरं, हा प्रश्न नक्कीच आवर्जून विचारावं वाटतं की तुम्हाला बंधू देखील आहेत आणि हे असं असताना ज्यावेळी तुम्ही निर्णय घेतलेलात किंवा तुमचं इन्क्लिनेशन होतं राजकारणाकडे किंवा काही प्रश्न विचारले असतील तुम्ही, आई म्हणजे वडिलांशी काय डिस्कशन व्हायचं किंवा काय, तर ते कधी असं सांगायचे का की म्हणजे तुम्हाला असं चूज केलेलं का त्यांनी की बाबा की तुम्ही जमू शकेल तुम्हाला हे? नाही, डावखरे साहेबांचा स्वभाव अतिशय मोकळा होता आणि त्यांनी कधी आम्हाला म्हणजे तुम्ही कॉलेज जीवनामध्ये पण BCom सिलेक्ट केलं पाहिजे का BSc सिलेक्ट केलं पाहिजे का BA सिलेक्ट केलं पाहिजे याच्याबद्दल कधीही त्यांनी इंटरव्हीन केलं नाही. तुम्हाला जे सोयीचं वाटतं, तुम्हाला जे आवडतं, त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकाल असं तुम्हाला वाटतं, त्या दिशेने तुम्ही चूज करा. आणि त्याच्यामुळे दोन्ही भावांना तसा एकदम फ्री हँड होता. आमच्या करिअरची निवड ही आम्हीच केली आणि ती बाय चॉईस आम्ही त्या करिअरमध्ये जात गेलो. येणाऱ्या जनरेशनला किंवा तरुणांना काय सांगाल, राजकारणामध्ये येणाऱ्यांना किंवा ज्यांना राजकारणाबद्दल क्युरिओसिटी किंवा जे राजकारण्यांना सतत दूषणं ठेवतात अशांना काय सांगू शकाल? मुळात या युवा पिढीने राजकारणामध्ये उतरणं गरजेचं आहे, कारण आपल्याला जर चेंज करायचं असेल तर आपण ते चेंज आपल्या हातात आहे आणि त्याच्यामुळे बी द चेंज असं खऱ्या अर्थाने आपल्याला या दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे. आणि आजची युवा पिढी ही अतिशय सतर्क आहे, हे नॉलेजेबल आहे, त्यांना माहिती आहे की त्यांना काय केलं पाहिजे, काय करायचं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जेवढं जास्तीत जास्त इंटरेस्ट या राजकारणामध्ये घेतलात तेवढं जास्तीत जास्त ट्रान्सपरंट आणि पीपल ओरिएंटेड हे राजकारण राहणार आहे. पीपल ओरिएंटेड हे राजकारण राहणार आहे तुम्ही म्हणताय. तुम्ही जरी म्हणत असलात की आमच्यात मोठा भाऊ नाही आहे, छोटा भाऊ नाही आहे, आता शिवसेना आणि भाजप त्याच्या चर्चा चालू आहेत, पण कुठेतरी एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून असं वाटतं का की जर वेगळं गेलोच असतो तर अधिक जागा मिळाल्या असत्या, म्हणजे असा कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच सूर आहे म्हणून तुम्हाला हा प्रश्न? नाही, निश्चितच. ज्या वेळेस जो पक्ष वेगवेगळा लढतो त्याच्यामध्ये जास्त कार्यकर्त्यांना लढायची संधी ही उपलब्ध होते. पण मुळात आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की एकदा युती झाले, युतीचं मूळ कारण काय आहे की आपल्याला जास्त परफॉर्मन्स हे त्या दृष्टिकोनाने इलेक्शनच्या पिरियडमध्ये देता येतं. दोन्ही पक्षाची यंत्रणा एकत्र येते. प्लस आपला जो मतदार आहे त्या मतदाराला काय अपेक्षित आहे, कारण तो मतदाराने आम्हाला विचारधारा म्हणून मतदान केलेलं आहे. ज्यावेळेस विधानसभेला मतदान केलं, ज्यावेळेस लोकसभेला मतदान केलं, त्यावेळेस एक विचारधारेचे आहेत म्हणून त्यांनी मतदान केलं. तर त्या विचारधारेला कुठेही वेगवेगळं किंवा विभक्त करून समोरच्याला त्याचा फायदा होऊ नये, त्याच्यामुळे एकत्र येणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनाने युती झाली. 2 बंधू तिकडे एकत्र आलेले आहेत, ठाकरे बंधू. तुम्हाला वाटतं ठाण्यात त्याचा परिणाम जाणवेल? मला नाही वाटत त्याचं, कारण आपण नगरपालिकेमध्ये बघितलं त्याचा काहीच इफेक्ट राहिला नाही. कारण लोक
लोकांना कळतं, लोकांना समजतं, ते सुजाण आहे की आपण कोणाला मतदान दिल्यानंतर त्या मताचा लोकहितासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. कारण ज्या प्रोजेक्ट्स चालू आहेत, जे आज मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू आहे, म्हणजे त्या प्रगतीला जर गती द्यायची असेल तर पुन्हा एकदा महायुतीच खाली पण ही ट्रिपल इंजिन आलं पाहिजे. पण ट्रिपलमध्ये सध्या दोघंच चर्चा करताय, ते ट्रिपल सीटला घेतलंच नाही तुम्ही, तर त्याचं काय? याच्यामध्ये स्टेट लेवलवरती हा साधारणपणे निर्णय होत असतो आणि त्याच्यामुळे विचारधारेचे पक्ष सगळे एकत्र येतात, त्याच्यामुळे ही महायुती आहे. बरं, तर म्हणजे काय म्हणतात की म्हणजे अर्थातच शिवसेना आणि भाजप यांची विचारधारा एक आहे, हिंदुत्वाची विचारधारा आहे, त्यासोबतच राष्ट्रवादीची विचारधारा देखील आता तुम्हाला जोडली गेलेली आहे राज्यामध्ये. आणि त्यामुळे काही ठिकाणी तुम्ही एकत्र लढत आहात, काही ठिकाणी राष्ट्रवादी शिवाय देखील लढत आहात, जसं मुंबईमध्ये जवळपास हा निर्णय झालेला आहे. तुम्हाला असं वाटतं का की येत्या काळामध्ये थम्पिंग मेजॉरिटीमध्ये पुन्हा एकदा तुमचा महापौर बसेल तिथं, आणि ठाणेकरांना अगदी जर टॉप 3 सांगायचं झालं तर ठाणेकरांसाठी म्हणून महायुती ह्या 3 गोष्टी नक्की करेल, ज्यासाठी म्हणून ठाणेकरांनी वोट तुम्हाला द्यावं असं वाटतं? फार महत्त्वाचे विषय जे मला व्यक्तिशः वाटतात की ठाणेकरांसाठी आहे ते म्हणजे एक तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, वॉटर मॅनेजमेंट असेल आणि वेस्ट मॅनेजमेंट असेल. या तिघांसाठी एक शाश्वत सॉल्युशन हे आम्ही आणू. आणि त्याचबरोबर पब्लिक हेल्थ आणि एज्युकेशन या 2 गोष्टींवरती, कारण आजही माझ्या ठाण्यातल्या विद्यार्थ्याला नवी मुंबईला जावं लागतं, तर चांगल्या पद्धतीचे मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि त्याचबरोबर एक चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा ही ठाणेकरांसाठी उपलब्ध झाली पाहिजे. या 5 दिशांमध्ये हे आम्ही निश्चितपणे काम करू. मला असं वाटतं ज्यांनी वसंत डावखरे यांना पाहिलेलं आहे, ज्यांना वसंत डावखरे यांच्या कामाची शैली माहिती आहे, आमच्यासारखे काही पत्रकार जे त्या काळामध्ये कायम तुमच्या वडिलांच्या संपर्कामध्ये आम्ही रिॲक्शन्स किंवा एखाद्या बातमीचं कन्फर्मेशन घेण्यासाठी कायम असायचं, सो ते तसे मोकळे ढाकळे होते. आता तुम्ही त्यांचं अपडेटेड व्हर्जन आहात आणि असं म्हणायला हरकत नाही की हे व्हर्जन थोडंसं पॉलिटिकली करेक्ट आहे. कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही कसं पॉलिटिकल ह्याच्यामध्ये आणि भाजपच्या शिस्तीत बद्ध होऊन कसं त्याचं उत्तर दिलं जाईल याचा नक्की प्रयत्न हा तुमच्या बोलण्यातून किंवा ते बाय डिफॉल्ट होत असेलही, पण तो होताना आम्हाला दिसतो. पण नक्कीच हे थोडंसं पॉलिश व्हर्जन आहे असं म्हणायला हरकत नाही, आणि वेगळा फ्लेवर आहे, अर्थात तरुण आहे, अधिक सुजाण आहे, आणि तुम्हालाही कल्पना आहे की एखादा शब्द बोलल्यानंतर त्याच्यानंतर विचारणारे बरेच येणारे आहेत आणि असणारे आहेत. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि अर्थात ह्या निवडणुकांसाठी देखील खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही कॉफीमध्ये आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आपले अनेक आभार. आणि अशाच पद्धतीनं येत जा, आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे आता निकालानंतर देखील एक आम्ही नक्की तुमचा इंटरव्ह्यू करू, कारण तुम्ही म्हणताय की मोठ्या ताकदीनं तुम्ही येणार आहात, पुन्हा एकदा तुमचा महापौर बसणार आहे, आणि यावेळी तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं या ठाकरे बंधू जरी एकत्र आले तरी ठाण्यामध्ये त्याचा प्रभाव जाणवणार नाही असं तुम्ही? निश्चितच नाही, कारण मी जे तुम्हाला आता आकडा दिला तोही तुम्ही लिहून घ्या, आणि आपण पुढचा जो इलेक्शनच्या निकालानंतरचा 16 तारखेनंतरचा इंटरव्ह्यू असेल त्या फिगरला आपण मॅच करू. नक्की. खूप खूप धन्यवाद आज आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आणि कॉफीमध्ये आल्याबद्दल. धन्यवाद. जय महाराष्ट्र. कॉफीमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.